गेल्या अनेक महिन्यापासून बुलढाणा जिल्हा आणि विशेष करून मेकर आणि लोणार तालुक्यातील राजकीय परिस्थितीवर प्रकाश टाकण्याच्या अनुषंगाने मी माझ्या यूट्यूब चॅनलवर काही व्हिडिओ त्या ठिकाणी टाकत असतो. माझ्या या व्हिडिओला दर्शकांचा अतिशय चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी आहे. रिसेंटली माझ्या एका व्हिडिओला जवळपास 77,000 लोकांनी त्या ठिकाणी व्ह्यू केलं. 77,000 लोकांनी माझा व्हिडिओ पाहिलेला आहे आणि बऱ्याचशा लोकांनी माझा व्हिडिओ जो आहे तो शेअर केला आणि फॉरवर्डसुद्धा केला. सर्व दर्शकांचे मी या अनुषंगाने त्या ठिकाणी आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो की माझे विचार या व्हिडिओच्या माध्यमातून मी सोशल मीडियावर टाकत असतो आणि बऱ्याचशा लोकांना माझे व्हिडिओ आवडतात. ते माझ्या व्हिडिओवर चांगले कमेंटही करतात. आजपर्यंतचा माझा अनुभव आहे की माझ्या व्हिडिओवर आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारचं निगेटिव्ह त्या ठिकाणी कमेंट किंवा कुठल्याही प्रकारचं ट्रोलिंग त्या ठिकाणी झालं नाही. मी मेकर आणि लोणार तालुक्यातली वस्तुस्थिती जी आहे ती दर्शकाच्या समोर माझ्या सर्व कार्यकर्त्यांच्या आणि मतदारांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी करत असतो. गेले काही महिन्यापूर्वी माझ्या वाचनामध्ये एक गोष्ट आली आणि त्या गोष्टीमुळे मी प्रभावित झालो. मला ती गोष्ट आवडली, भावली. विषय असा आहे की रामायणामध्ये सीतेचं हरण ज्यावेळेला झालं तर रावणाच्या वेशामध्ये सीतेचं हरण केलं नाही. रावणाने काय केलं की एका साधूचा वेश घेतला आणि त्या साधूच्या वेशामध्ये सीतेचं हरण केलं. सांगायचं तात्पर्य असं आहे की ज्या काही निवडणुका आहेत, विशेष करून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा वारा आता सध्या पूर्ण महाराष्ट्रभर, जिल्हाभर आणि तालुकाभर वाहत आहे. ज्याप्रमाणे सीतेचं हरण करण्यासाठी रावणाने साधूचं रूप घेतलं, त्याचप्रमाणे नगरपालिका असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती किंवा इतर काही निवडणुका असो, जनतारूपी सीतेचं हरण करण्यासाठी जे काही रावण आहेत ते रावण साधूचं वेश करून, साधूचा भेष त्या ठिकाणी करून जनतेच्या आणि मतदाराच्या समोर येतात. मी या सर्व परिसरामध्ये जे काही ठेकेदारी करणारे लोक आहेत, जे कॉन्ट्रॅक्ट घेणारे लोक आहेत, हे ज्यांना राजकीय लोकांचा आशीर्वाद आहे, राजकीय लोकांना ते कमिशन देतात. आमदार, खासदार, मंत्री, संत्री या लोकांना कमिशन देऊन जे लोक कॉन्ट्रॅक्ट घेतात, ठेकेदारी करतात, असे लोक कालांतराने काय करतात की साधूचा वेश घेऊन जनतेच्या समोर येतात आणि हे जे आमदार, खासदार लोक आहेत हे सुद्धा त्यांच्या मर्जीतील ठेकेदार लोकांना त्या ठिकाणी तिकीटं बहाल करतात. कारण त्यांचा प्राथमिक अभ्यास असा असतो की या ठेकेदारांकडे पैसा आहे आणि निवडणुका नो डाऊट त्या ठिकाणी पैशावर आले आहेत. जो व्यक्ती पैसा खर्च करतो आणि मतदार सुद्धा पैशावाल्या लोकांना त्या ठिकाणी रिस्पॉन्स देतात. याच्यामुळे जे काही पार्टी प्रमुख आहेत, जे काही पक्ष प्रमुख आहेत, पक्षश्रेष्ठी आहेत, ते अशा रसूखदार पैशावाल्या ठेकेदार लोकांना त्या ठिकाणी प्रिफर करतात. ही परिस्थिती फक्त काही बुलढाणा जिल्ह्यातली मेकर आणि लोणार तालुक्यातली नाही, अख्ख्या महाराष्ट्रभरामध्ये जे काही उमेदवार आहेत त्याच्यापैकी 70% 80% उमेदवार जे येतात ते ठेकेदारी व्यवसायातून आलेले असतात. आपल्या मेकर तालुक्यात सुद्धा जे काही उमेदवार आहेत हे ठेकेदारी पद्धतीतलेच लोक आहेत. ठेकेदार जे आहेत, ठेकेदारीतून पैसे कमवणारे लोक आहेत, तेच उमेदवार आहेत. जनतेला माझी नम्र विनंती आहे की आजच्या या कलियुगातले रावण जे आहेत ना, तर हे ठेकेदार आहेत. कारण या लोकांना काही पक्षाचं घेणं नसते, काही नेत्याचं घेणं नसते. फक्त पैशातून सत्ता आणि सत्तेतून परत एकदा पैसा, हे यांचं जे चक्र आहे, या चक्राच्या चक्करमध्ये मतदारांना आणि सर्वसामान्य जनतेला हे लोक घेऊन यांचा कार्यभाग त्या ठिकाणी साधत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काल परवा शिंदे गटाने जे उमेदवार घोषित केले, अपेक्षा अशी होती की पक्षासाठी काम करणारे, पक्षासाठी खस्ता खाणारे जे काही लोक आहेत, अशापैकी काही लोकांना नगरपालिकेची निवडणूक लढण्यासाठी म्हणून संधी दिली जाईल. परंतु अजय उमाळकर सारख्या ज्या माणसाच्या रक्तामध्ये व्यापार आहे, म्हणजे दर 6 महिन्याला नवीन व्यवसायाने त्या व्यवसायाच्या माध्यमातून पैसा कमावणे आणि त्या पैशातनं आपले जे काही पक्षश्रेष्ठी आहेत अशा लोकांना त्या ठिकाणी खुश करणे, हा एकमेव धर्म असलेला अजय उमाळकर त्या ठिकाणी उमेदवार म्हणून दिला. याच्यावरूनच शिंदे गटाची जी मानसिकता आहे, जी व्यापारी ठेकेदार धार्जिनी मानसिकता आहे, ती मानसिकता प्रकर्षानं त्या ठिकाणी दिसून आली. मला असं वाटतं की ज्या वेळेला
माणसाला राजकारण कळायला लागते. त्या काळापासून सुरेश तात्या वाळूकर या व्यक्तीनं शिवसेना आणि पर्यायनं आपले जे काही नेते आहेत त्या लोकांची सेवा केली आहे. परंतु या व्यक्तीजवळ पैसे नाहीत की मेकरची नगरपालिका जिंकण्या एवढे पैसे त्यांच्याकडे नाहीत. या एका फक्त त्यांच्या ड्रॉबॅकमुळे त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली गेली नाही. परंतु माझं असं म्हणणं आहे की जर समजा पक्ष केंद्रापर्यंत काम करतोय आणि एवढ्या वर्षापासून त्या ठिकाणी आमदारकीची सत्ता आहे, तर मग एखाद्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी मागून पक्षश्रेष्ठीने किंवा मग ज्या काही समजा लोकांनी वर्गणी करून का होणं, पण अशा उमेदवाराला त्या ठिकाणी पाठबळ देणं आवश्यक होतं. केवळ पैसे आहेत या एका निकषावर अजय उमाळकरांची जी उमेदवारी जाहीर झाली, या उमेदवारीला जनता आता कोणत्या पद्धतीनं ट्रीट करणार आहे हे येणारा काळ, ही मतपेटी आणि तो रिझल्टच सांगणार आहे. असो तो त्यांच्या पक्षाचा विषय, या पक्षामध्ये हस्तक्षेप करणं हा माझा अधिकार नाही. मला त्या गोष्टीवर बोलणं योग्य ठरणार नाही. तरी सुद्धा या गोष्टीतनं शिंदे सेना, त्या शिंदे सेनेची मानसिकता जी आहे की सर्वसामान्य कार्यकर्ता कितीही पक्षासाठी काम करत असो, जर त्याच्याकडे पैसे नसतील तर त्याला उमेदवारी मिळणार नाही, हे नॅरेटिव्ह जे आहे ना, हे जे सेट झालेलं आहे ते लोकांच्या डोक्यापर्यंत पोहोचलेलं आहे. सर्वसामान्य कार्यकर्ता जो पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करतो तो आता सावध झालेला आहे. सावध याच्यासाठी झालेला आहे की स्वतःच्या कामाबद्दल त्याला शंका नाही, परंतु कधी कोण एखादा पैशावाला भांडवलदार, व्यापारी, ठेकेदार येऊन आपलं तिकीट त्या ठिकाणी हडप करून निघून जाईल, या गोष्टीची धास्ती आणि या गोष्टीची शंका ही सर्वसामान्य प्रामाणिक कार्यकर्त्या मनात त्या ठिकाणी बिंबवली गेली आहे. वाचत असताना दुसरी एक गोष्ट माझ्या वाचनात आली आहे, ती म्हणजे जब राजा व्यापारी बन जाता है, ही गोष्ट मी ऐकलेली आहे, वाचलेली आहे. जब राजा व्यापारी बन जाता है तब प्रजा भिखारी बन जाता है. जब राजा व्यापारी बन जाता है तब प्रजा भिखारी बन जाती है, असा तो विषय. शिंदे गटातील प्रत्येक माणूस, प्रत्येक नेता हा व्यापारी बनलाय. म्हणजे या शिंदे गटाचे प्रमुख सन्माननीय नामदार प्रतापरावजी जाधव साहेब, जे सध्या केंद्रीय मंत्री आहेत, यांची सुरुवातच व्यापारापासून झाली. म्हणजे शिंदे गटाचा प्रमुख हाच स्वतः व्यापारी आहे आणि व्यापारी धार्जिनी मानसिकता जी आहे त्याच्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्याचं, प्रामाणिक कार्यकर्त्याचं या शिंदे गटामध्ये त्या ठिकाणी काही अस्तित्व उरलेलं नाही. कधी एखादा जितू सावजी सारखा माणूस धडाळकन बाहेरून येऊन उमेदवारी घेऊन जाईल तर या प्रामाणिक कार्यकर्त्याला त्या ठिकाणी पताही लागणार नाही. जब राजा व्यापारी बन जाता है तब प्रजा भिकारी बन जाती. तशी काहीशी मेहकराने लोणार तालुक्यातली त्या ठिकाणी परिस्थिती आहे, वस्तुस्थिती आहे की हे सगळे जण जे आहेत ना हे व्यापारी आहेत, त्याच्यामुळे प्रजा भिकारी आहे. असो, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे वारे सध्या पूर्ण जिल्हाभर वाहत आहेत. आमदारकी आणि खासदारकी ह्या निवडणुका महायुतीमध्ये लढल्या गेल्या. म्हणजे ज्यावेळेला आपलं निवडणूक येते, ज्यावेळेला आमदारकीच्या किंवा खासदारकीच्या निवडणुका येतात, त्यावेळेला हे लोक असं मस्त गोंडस नाव घेऊन महायुती, आणि त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांना, नेत्यांना भावनिक करतात की बाबा 3 पक्ष एका ठिकाणी आहेत. मग आता त्या संजय गायकवाडला त्याचं स्वतःचं भलं करून घ्यायचं, त्याला त्याचं पोट्ट त्या ठिकाणी नगराध्यक्ष करायचं, मग त्याला आता बीजेपी चालत नाही. त्या आकाश फुंडकरला त्या ठिकाणी स्वतःचं आमदारकी राखायची, त्यावेळेला महायुती, म्हणजे त्यावेळेला त्याला राष्ट्रवादी चालते आणि त्याला शिंदे गट पण चालतो. आता तो कामगार मंत्री आहे, आता त्याला त्याचा स्वतःचा फावून घ्यायचा आहे, स्वतःचा नगराध्यक्ष करायचा, म्हणून महायुती गेली खड्ड्यात. त्याच्यानंतर शिंदखेड राजा मतदारसंघाचा विषय थोडासा वेगळा आहे, कारण त्या ठिकाणी विद्यमान आमदार मनोज कायंदे हे शिंदे गटासोबतही लढले, विरोधी तुतारी गटासोबतही लढले. त्यांनी त्यांच्या स्वतः ताकदीवर त्या ठिकाणी आपली आमदारकी त्या ठिकाणी राखली. तो विषय जर सोडला, मग बाकी ठिकाणी मेहकरमध्ये डॉक्टर संजय रायमुलकरांना ज्यावेळेला आमदारकी लढायची होती त्यावेळेला त्यांना अजित पवार गटही पाहिजे होता आणि बीजेपी सुद्धा पाहिजे होती. म्हणजे तुमचा स्वतःचा स्वार्थ ज्यावेळेला येतो त्यावेळेला तुम्हाला महायुती पाहिजे, आणि आता ही स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्हाला युती नाही पाहिजे. थोडासा मतदारांनी सुद्धा या गोष्टीचा विचार केला पाहिजे की एखाद्या सरड्याप्रमाणे रंग बदलणारे हे नेते आहेत, तर या नेत्यांची कुठं ना कुठं खबर आणि कुठं ना कुठं या नेत्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ या निवडणुकीत आलेली आहे. सर्वसामान्य जनता या लोकांना जागा दाखवण्याचं काम 4.5 वर्ष करू शकत नाही, काहीच बोलू शकत नाही, परंतु मतपेटीतनं या लोकांना यांचे ज्या कृत्या आहेत या कृत्यांचा
जो काही आढावा आहे, तर जो काही यांचा जो काही परिपाक आहे हा देण्याचं काम मतपेटीतून त्या ठिकाणी होत असते. सर्वसामान्य जनता हतबल आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये माझा तर आरोप आहे, म्हणजे आमचं जरी सरकार असेल तरी सुद्धा माझा आरोप आहे की स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेण्याचं या सगळ्या लोकांना जीवावर येते. कारण या स्थानिक स्वराज्य संस्थेमधनं त्या ठिकाणी नेते तयार होतात, त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी आणि त्या ठिकाणी नेतृत्व तयार होते. मग आता सध्या विद्यमान लोक जे येतात की जे आमदार बनलेले आहेत, 15-15, 20-20 वर्ष जे आमदार आहेत, 40-40 वर्ष ज्या लोकांचं राजकारण आहे, या लोकांना असं वाटतंय की आपल्या व्यतिरिक्त आता तळागाळातनं खालून कोणता नेता पैदा झाला नाही पाहिजे, कुठलं नेतृत्व उदयास आलं नाही पाहिजे. त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या काहीच कारण नसताना मागील कित्येक वर्षापासून रखडून ठरल्या. काही नव्हतं त्याच्यामध्ये, ना आरक्षणाचा विषय, ना कुठल्या कोर्ट मॅटरचा विषय. केवळ आणि केवळ या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेतनं नेतेवर येऊ द्यायचे नाहीत, नेतृत्वावर येऊ द्यायचं नाही, म्हणून विनाकारण ह्या निवडणुका थांबून ठेवल्या होत्या. बरं, या सगळ्या कार्यकालामध्ये वाईट गोष्ट अशी झाली की सगळा कारभार जो आहे तो अधिकाऱ्यांच्या हातात गेला. आणि या अधिकाऱ्याने जे काही पंचायत समितीचे BDO असो, जिल्हा परिषदेचे CEO असो, किंवा यांच्या हाताखाली काम करणारे जे काही दुय्यम तिय्यम दर्जाचे जे काही अधिकारी येतात, या लोकांनी त्या ठिकाणी जनतेची एवढी भयंकर पिळवणूक केली आहे, जनतेला एवढा त्रास दिला आहे. परंतु हा त्रास जो आहे ना, तो आमदार ऐकायला तयार नाही, खासदार ऐकायला तयार नाही, त्या ठिकाणी जाऊन पाहायला तयार नाही. मध्यंतरी एक काहीतरी सप्ताह केला होता एकनाथराव शिंदे यांच्या वाढदिवसावर, की मोदी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक सप्ताह केला होता. आणि त्या सप्ताहामध्ये बरेचसे काही असे लोक उपयोगी, लोक कल्याणकारी यांनी उपक्रम दिले होते. या उपक्रमामध्ये शेतकऱ्यांचे रस्ते त्या ठिकाणी सोडून दिल्या जातील अशा पद्धतीचं काहीतरी दिलं होतं. माझ्या लोणीगुडी गावामध्ये ज्यावेळेला तहसीलचे महसूलचे सगळे अधिकारी आले, तर त्या लोकांना मी एक बेसिक क्वेश्चन विचारला होता, जो त्यांनी कानावर पण घेतला नाही. की मी त्या लोकांना विचारलो होतो की बाबा, मेकर तालुक्यामध्ये विशेष करून माझं जे अंजनी बुद्रुक जिल्हा परिषद सर्कल आहे आणि डोनगाव जिल्हा परिषद सर्कल आहे, या सर्कलमध्ये कितीतरी रस्ते असे आहेत की ज्यांचे निकाल त्या ठिकाणी कोर्टाने दिले आहेत, तरी सुद्धा त्या लोकांना हे रस्ते अलॉट होत नाहीत, त्या लोकांना रस्ते मोकळे करून दिले जात नाहीत. मग आता हे अभियान तुम्ही आणलं आणि या अभियानाच्या माध्यमातून तुम्ही रस्ते देणार आहेत, तर तुमचा नेमका ऍक्शन प्लॅन काय, नेमकं तुम्ही या रस्त्याच्या बाबतीत करणार काय? परंतु या गोष्टीचं उत्तर तर ते देऊ शकले नाहीत. परंतु परवा नागापूर या गावामध्ये जी घटना घडली की शेतीचा वाद, तो वाद SDO साहेबाच्या समोर, अमरावतीच्या कोर्टाच्या समोर, ठाण्यात सुद्धा ते लोक गेले, परंतु वेळीच ऍक्शन न घेतल्यामुळे त्यांचा आपसात वाद झाला. आणि घरच्या घरी म्हणजे गंभीर परिस्थिती अशी आहे की ज्या घरामध्ये आपली स्वतःची बहीण दिलेली आहे, ज्या घरामध्ये आपली स्वतःची मुलगी दिली आहे, अशा घरामध्ये अमरापूरच्या लोकांच्या सोबत वाद झाला. आणि जो जावाई आहे, तर त्या जावाईचा त्या ठिकाणी मर्डर झाला, त्या ठिकाणी खून झाला. त्या खुनाच्या आरोपामध्ये घरातील सर्वच्या सर्व 9च्या 9 लोक अटक आहेत. आता मर्डर झाला, खून झाला म्हटल्यानंतर ते लोक सुटले नाहीत. परंतु सांगायचं तात्पर्य काय की हे जे प्रशासकीय अधिकारी येतात, हे जे काही लोकप्रतिनिधी येतात, या लोकप्रतिनिधीचा ज्या काही महत्वाच्या गोष्टी येतात की ज्याच्यातून वाद उत्पन्न होऊ शकतात, ज्याच्यातून मर्डर होऊ शकतात, अशा गोष्टीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे या सगळ्या गोष्टी घडतात. या गोष्टीकडे लक्ष द्यायला मला वेळ नाही. सगळे नेते VIP झाले. तर आता केंद्रात गेलेले लोक तर म्हणजे जे गेले ते तर सोडा, पण चायपेक्षा कॅटली गरम हे जे म्हणतात, चायपेक्षा केटली गरम, तसे केंद्रात मंत्री झाले प्रतापराव जाधव. त्यांच्या डोक्यात एवढी काही हवा घुसली नाही, त्याच्यापेक्षा जास्त हवा या दुसऱ्या तिसऱ्या फळीतल्या नेत्याच्या डोक्यात घुसली. म्हणजे ते स्वतःला डायरेक्ट केंद्रातल्या म्हणजे केंद्रीय राजकारणातले आपण आहोत अशा पद्धतीच्या आविर्भावात ते राहतात. म्हणजे सर्वसामान्य गोष्टी ते कानावर पण घेत नाहीत, फोन उचलत नाहीत. मी स्वतः त्या गोष्टीचा साक्षीदार आहे, पुरावेदार आहे. फोन उचलत नाहीत. एखाद्या विधायक कामासाठी आपण जर डॉक्टर रायमुलकर साहेबाला किंवा मग त्यांच्यासोबत काम करणाऱ्या इतर लोकांना जर फोन केला आणि जर त्यांना विचारलं की बाबा आम्ही एवढे फोन करतो, तुम्ही फोन का उचलत नाहीत, तर ते हसून सांगतात सुद्धा की आम्ही आता केंद्रातले नेते झालो आणि एवढ्या लवकर फोन जर उचलला तर तुम्हा लोकांना असं वाटेल की बाबा आम्ही रिकामे बसलेलो, म्हणून आम्ही रिकामे बसलेलो असलो तरी सुद्धा फोन उचलत. हे ते प्रामाणिकपणे प्रांजळपणे कबूल करतात. अशी मेहकर आणि लोणार तालुक्यातली परिस्थिती आहे. निवडणुका थांबल्यामुळे जे काही प्रशासक नेमले गेले, या प्रशासकांच्या आणि अधिकाऱ्यांच्या डोक्यामध्ये असं बसलेलं आहे की बाबा आपण एखादा सभापती आहोत, की आपण जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती सदस्य आहोत, अशा आविर्भावात हे अधिकारी म्हणजे अधिकारी असणे आणि त्याच्यावर आणखी राजकारणी असण्यासारखा फील या लोकांनी घेतलाय. मेहकर पंचायत समितीमध्ये काही अधिकारी असे आहेत की ते राजेशाही थाटामध्ये त्या ठिकाणी लोकांसोबत वागतात.
सर्वसामान्य आमच्यासारखे जे कार्यकर्ते आहेत त्यांना तर काही गिनतच नाही, परंतु जे लाभार्थी आहेत, जे गोरगरीब जनता आहे, अशा लोकांना ते त्यांच्या स्टाईलमध्ये बोलतात. या अधिकाऱ्यांना जनतेचा सेवक असल्यासारखं बोलायला पाहिजेत, परंतु ते त्या पंचायत समितीचे मालक असल्यासारखे किंवा जिल्हा परिषदमध्ये सुद्धा असे काही महाभाग अधिकारी आहेत की जे स्वतःला राजकारणी फील्डमध्ये त्या ठिकाणी लोकांसोबत ते ट्रीट करतात, लोकांना बोलतात. गंभीर परिस्थिती अशी आहे की लाडकी बहीण योजना सरकार आणण्यासाठी म्हणून लाडकी बहीण योजना त्या ठिकाणी आणली गेली. 50% मतदार ज्या महिला मतदार आहेत त्यांना आकृष्ट करण्यासाठी ही लाडकी बहीण योजना त्या ठिकाणी आणल्या गेली. पण या लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली जेवढे काही विकासात्मक योजना होत्या की ज्याच्यामध्ये शेतकरी, शेतमजूर, त्याच्यानंतर अपंग, त्याचबरोबर सर्वसामान्य मतदारांसाठी ज्या काही योजना होत्या या सगळ्या योजना बंद करण्यात आल्या. आमदार निधी त्या ठिकाणी वितरित केला गेला नाही. आमदार निधी वितरित केला गेला नाही. जे काही हे रावणाच्या रूपामध्ये असलेले जे ठेकेदार आहेत हे सुद्धा सध्या परेशान आहेत, कारण त्यांनी कामाच्या प्रशासकीय मान्यता केल्या, प्रमा केल्या. सुरुवातीला येणारा जो काही निधी आहे तो काढून घेतला, त्यातला अर्धा पैसा जो आहे तो घरी खर्च केला. अर्ध्या पैशामध्ये त्यांनी त्या योजना अर्धवट करून सोडल्या. आणि आता या योजना पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावर त्या ठिकाणी कुठलाही निधी नाही. त्याच्यामुळे हे जे रावणरूपी ठेकेदार आहेत हे सुद्धा अडचणीत आले आहेत. त्यातल्या बऱ्याचशा लोकांवर आत्महत्या करायची पाळी आली आहे. मला त्यांच्याबद्दलही थोडी सहानुभूती आहे की हे नालायक असून सुद्धा यांच्याबद्दलही सहानुभूती आहे की वरून निधी येत नाही. कित्येक लोकांनी 10-10, 15-15 लाख रुपयाच्या JCBs घेतल्या, 50-50, 60-60 लाख रुपयाचे ते पोकळ्यान घेतले, तर ते जसेच तसे उभे आहेत. जे काही कामं सध्या चालू आहेत ते केंद्राचा निधी आहे आणि अतिशय मोठ्या प्रमाणात जे काही प्रकल्प आहेत जे राज्य स्तरावरून आणि केंद्र स्तरावरून चालतात ते लोकल स्थानिक स्तरावरून चालणाऱ्या गोष्टी सर्व बंद आहेत. गावातले अंतर्गत रस्ते बंद आहेत. पाणी पुरवठ्याच्या ज्या योजना आहेत त्या ठप्प पडल्या आहेत. जलजीवन मिशन म्हणजे मी तर म्हणतो विद्यमान सत्ताधारी आमदार आणि खासदार, केंद्रीय मंत्री आणि आता एका वर्षापासून जे नवीन आमदार आले आहेत या दोन्ही पार्टीचे लोक म्हणजे उबाटा गट, आमदार सिद्धार्थ खरात साहेबांच्या अंडरमध्ये काम करणारा आणि शिवसेना शिंदे गट, या दोन्ही गटाला मतदारांच्या पुढे जाण्याला कुठल्याही प्रकारचं तोंड नाही, कोणत्याच गावात नाही. कारण एका गावामध्ये मेकर तालुक्यातल्या आणि लोणार तालुक्यातल्या मेकरच्या 98 ग्रामपंचायतीमध्ये जवळपास 60 गावामध्ये जलजीवन मिशनचे कामं त्या ठिकाणी चालू होते आहेत आणि अर्धवट पडलेले आहेत. लोणार तालुक्यातही सुद्धा जवळपास 50 गावामध्ये जलजीवन मिशनचं काम त्या ठिकाणी चालू आहे, त्या ठिकाणी बंद पडलेलं आहे. एकाही गावामध्ये जलजीवन मिशनच्या पाणी पुरवठ्याची योजना पूर्ण झालेली नाही. मी तर म्हणतो की हे लोक काय तोंड घेऊन या गावामध्ये मतं मागण्यासाठी जाणार आहेत हा प्रश्न मला पडतोय. त्यांना पडो का न पडो मला पडतोय की एकाही गावामध्ये जलजीवन मिशनची योजना पूर्ण नाही. जलजीवन मिशन अतिशय महत्वाकांक्षी असा प्रकल्प केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने त्या ठिकाणी आणला गेला. या योजनेचं धोरण असं होतं की डायरेक्ट नळातून पाणी. आता वस्तुस्थिती अशी आहे की धरणातच पाणी नाही. काही ठिकाणी अशा ठिकाणी प्रकल्प केले गेले की त्याचा रिझर्वायर जो आहे सोर्स, त्या सोर्समध्येच पाणी नाही. फक्त करायची म्हणून करायची, कुठनं पाणी आणायचं, कसं पाणी येईल याची कुठलीच तपासणी अधिकाऱ्यांनी या राज्यकर्त्यांनी केली नाही. असे प्रकल्प आहेत. काही ठिकाणी पाणी उपलब्ध आहे परंतु मधात पाईपलाईन जी आहे त्या गावातनं या गावात येणारी पाईपलाईन जी आहे ती मधातल्या गावातल्या लोकांनी अडवलेली आहे. म्हणजे इकडे टाकी तयार झाली, या ठिकाणी प्युरिफिकेशन प्लांट तयार झाला, तिकडे जिथनं ते पाणी उचलायचं त्या ठिकाणी सगळी यंत्रणा बसवली, परंतु 2 गावाच्या मधात एक तिसरं गाव जे आहे तर त्या तिसऱ्या गावातल्या लोकांनी ती पाईपलाईन अडवलेली. म्हणजे सांगा आता तिकडे खर्च झाला, इकडे खर्च झाला, मधातल्या लोकांनी पाईपलाईन होऊ दिली नाही म्हणून तो प्रकल्प जागेवर बसलेला आहे. एकही गाव असं नाही, मेकर तालुक्यातलं तर एकही गाव असं नाही. हे जलजीवन मिशनचं जे इस्टिमेट आहे ते इस्टिमेट 4 कोटीच्या खाली आहे. 4, 4.5, 5, 6, 8, 10 आणि डोणगाव सारखं गाव जे आहे तर डोणगावमध्ये तर 20 कोटी रुपयाचं इस्टिमेट आहे, तरी सुद्धा एक थेंबर पाणी त्या ठिकाणी नाही. मग हे सत्ताधारी विद्यमान आमदार त्याच्यासोबत इतर पक्षातले जे काही विरोधी नेते आहेत हे तेवढे जबाबदार आहेत. मी तर म्हणतो मेकर तालुक्यामध्ये एक प्रतापराव जाधव, डॉक्टर संजय रायमुलकर, एक थोडंफार आता जुनं एक नेतृत्व आहे सोबत भाऊ सावजी, एक श्यामबाबू उमाळकर, हे 4-5 लोक जर का सोडले ना तर बाकी नेत्यांना अक्कलच देवाण दिली नाही. अक्कल नाही, अक्कल. कोणत्या गोष्टीवर बोट ठेवायला पाहिजेत, कोणत्या गोष्टीचा मुद्दा उपस्थित करायला पाहिजेत,
कोणत्या गोष्टीवर बोलायला पाहिजेत नाही बोलायला पाहिजेत या गोष्टीचा सूत्रराम संबंध या लोकांच्या बुद्धीशी नाही. जलजीवन सारखा विषय या विषयावर कोणीच बोलत नाही. सगळ्या योजना बंद आहेत. या योजनावर बोलायला कोणीच तयार नाही. म्हणजे माझा एक पर्सनल अनुभव आहे. मी राजकारणाच्या टचमध्ये होतो परंतु प्रत्यक्ष राजकारणामध्ये नव्हतो. म्हणून या सगळ्या परिस्थितीचा जो आढावा आहे, जे निरीक्षण आहे, जो अभ्यास आहे मी केला आहे, मी तर म्हणतो की मेहकर तालुक्यामध्ये जे काही नेते आहेत हे या नेते म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या फळीतले नेते आहेत, हे या पहिल्या फळीतल्या नेत्यांचे गुलाम आहेत. गुलाम म्हणजे भाऊ जेवढं बोलतील तेवढंच ऐकायचं, बोलायचं काहीच नाही. स्वतः काही अभ्यास करायचा नाही, कोणतं इस्टिमेट पाहायचं नाही, कोणत्या ठेकेदाराला बोलायचं नाही, कोणत्या अधिकाऱ्याला बोलायचं नाही. बस आपलं जसं आहे तसं चालू ठेवायचं. बुद्धी नावाची गोष्ट नाही, बिलकुल नाही. लाखो करोडो रुपयाचे इस्टिमेट हे नेते लोक परस्पर तिकडे लाटतात, पण लोकांना पत्ताच नाही. बिलकुल बोलायचंच नाही, चढी चूप. आणि जे बोलतात बरं का, तर त्या लोकांना हे लोक गांभीर्याने घेत नाहीत, कारण बोलणारे कमी आहेत आणि एक दोन लोकांचा त्या ठिकाणी काही परिणाम होत नाही. त्याच्यामुळे ही सगळी मंडळी जी आहे या गोष्टीला कानावर पण घेत नाहीत. मार त्या ठिकाणी बांधावर जाऊन फोटो सेशन केलं गेलं. सिद्धार्थ खरात साहेबांनी केलं, आमदार साहेबांनी केलं, माजी आमदार साहेबांनी केलं, केंद्रीय मंत्र्यांनी केलं. पण अजूनही 18,500 प्रति हेक्टरी जी काही मदत होती त्या मदतीपैकी 8,500 भेटायला आले. वरच्या 10,000च्या रब्बीच्या प्रोत्साहनपर निविष्ट अनुदानाबद्दल कोणीच काही बोलत नाही. एकाही माणसाला ते 10,000 मिळालं नाही. तर येऊन जाऊन फक्त पीक विमा, त्या पीक विम्याचा विषय असा आहे की त्या कंपनीला प्रीमियम मिळतो आणि ती कंपनी तो विमा द्यायचाच असतो, तिला ते द्यायचंच असते. परंतु हे नेते काय करतात, मुंबईवरनं माहिती काढतात की आता पीक विम्याचं वाटप होणार कधी आहे, आणि बरोबर त्याच्या 4-5 दिवस आधी काय करतात, मागणी करतात की पीक विमा मिळाला पाहिजे. अरे त्या कंपनीचे CEO म्हणतात की यार आम्ही देणारच आहे. फक्त हे नेते यांची स्वतःची चमकोगिरी करण्यासाठी, एक पॉलिटिकल मायलेज घेण्यासाठी काय करतात, निवेदन करतात. आणि ज्यावेळेला पीक कंपनीने हा विमा वितरित केला त्यावेळेला मग डॉक्टर रायमुलकर साहेबांच्या प्रयत्नाला यश, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेबांच्या प्रयत्नाला यश, सिद्धार्थ खरात यांनी विधान भवनामध्ये त्या ठिकाणी आवाज उठवला, त्यांच्या प्रयत्नाला यश, अशा बातम्या लावतात. आणि पत्रकार तर तुम्हाला सांगतो मी, म्हणजे महिंदार झाले. महिंदार चांगले पत्रकार, देशोन्नतीचे तालुका अध्यक्ष, लोकमतचे शहर प्रतिनिधी, सामना पेपरचे वार्ताहर, हे लोक या नेत्या लोकांनी महिन्याने ठेवले. काही युट्यूब चॅनलवाले जे आहेत, सकाळ सारख्या पेपरचा वार्ताहर म्हणजे तो काय पत्रकार हा डॉक्टर रायमुलकर साहेबाचा PA. म्हणजे सांगा आता त्या सकाळ लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हा जर का माजी आमदाराच्या कामा नाही, तो बातम्या कोणाला छापणार आहे? या गोष्टीचंही त्या ठिकाणी सकाळ समूहानं पण दखल घेतली पाहिजे. कांगणे साहेब यांना नाव घेऊन टाकतो, भले माणसं बिचारे, पण रात्रंदिवस डॉक्टर रायमुलकर साहेबाच्या सोबत असतात, त्यांच्या गाडीत असतात. बातम्या कोणाला छापणार आहेत? विरोधात छापणार आहेत आमदाराच्या, माझ्या आमदाराच्या. काही मोठे बाबा वक्ते प्रवक्ते आहेत जे देशोन्नतीचे त्या ठिकाणी तालुका प्रतिनिधी आहेत, महिन्याने ठेवले. या लोकांना बरोबर याच्या महिन्याचा जो मेहनताना आहे तो यांना दर महिन्याला भेटून जातो. असे पत्रकार आहेत, विकले गेलेले पत्रकार. सांगायचं तात्पर्य म्हणजे काय, विकले गेलेले पत्रकार, खरं काहीच लिहित नाहीत. पोलीस ठाण्यामध्ये रिपोर्ट दिल्यानंतर एखाद्या बाईवर जरी अत्याचार झाला तरी सुद्धा पोलीसवाले त्या गोष्टीवर ऍक्शन घेत नाहीत. आणि एखाद्या ठाणेदारानं जर सांगितलं की बाबा एखादी गोष्ट करून घ्या, तर कॉन्स्टेबल ठाणेदाराचं ऐकत नाहीत. ही मेकर आणि लोणार तालुक्यातली परिस्थिती. कॉन्स्टेबल ऐकत नाहीत. या लोकांवर कोणाचा वचक नाही. आमदार तसेच, सगळेच तसेच. त्यामुळे कॉन्स्टेबल पण तसेच दखल घेत नाहीत. चोऱ्या होतात, डोंगाला चोरी, लोणीवडीला चोरी. साधं पेट्रोलिंग नाही, साधं पेट्रोलिंग करत नाहीत हे लोक. फक्त कर्जमाफी, पीक विमा, नुकसान भरपाई या सगळ्या गोष्टीत आपले शेतकरी त्या ठिकाणी अडकून येतात. परंतु स्प्रिंकलर जे येतं त्याचं अनुदान थकलेलं आहे. स्प्रिंकलर, त्याच्यानंतर जे काही महाडीबीटीवर शेतकऱ्यांना ज्या काही वस्तू मिळतात त्या मंजूर झालेल्या आहेत, मंजूर झालेले आहेत. तसे त्यांना मेल आले तर, पत्र आले तर, सगळं आलेलं आहे. निधीच नाही. म्हणजे लोक कंटाळले. APMC ज्या कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत, एकतर ज्यावेळेला हे हमीभाव केंद्र चालू नव्हते
3200 रुपये 4000 3800 रुपयानं त्या ठिकाणी सोयाबीन खरेदी करून घेतलं. आणि खरेदी कोण करून घेतलं? याच व्यापाऱ्यांनी. हेच व्यापारी आहेत जे मी म्हटलं ना की जब राजा व्यापारी बन जाता है तब प्रजा भिकारी बन जाती है. तसे हे जे राजे आहेत यांनीच सगळं सोयाबीन 3200 3800 घेऊन ठेवलं. आता त्याच्यानंतर हमीभाव केंद्रामध्ये तेच सोयाबीन विकलं जाऊन राहिलं 1500 रुपये प्रॉफिटनं. हेच लोक आहेत ते. त्याच्यानंतर ज्या काही प्रोड्युसर कंपन्या आहेत त्या प्रोड्युसर कंपन्यामध्ये याच लोकांचे सेंटर आहेत. हे जे रसूखदार लोक आहेत केंद्रापर्यंत जे लोक गेले ना, एक माणसाचे 3 4 सेंटर आहेत. आणि हा जो खरेदी केला माल आहे तो या सेंटरवर विकला जाणार आहे वेगवेगळ्या शेतकऱ्याच्या नावावर. सांगायचं तात्पर्य असं आहे की मेकर आणि लोणार तालुक्यामध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. आता मी त्याला अराजकता हा शब्द वापरणार नाही. असा शब्द वापरणं म्हणजे जरा ते अतिशयोक्ती होईल, अतिशयोक्ती. परंतु भीषण परिस्थिती आहे की श्रीमंत लोक जे आहेत ते स्वतःची ताकद वापरून, स्वतःचा पॉवर वापरून, पॉलिटिकल लोक सुद्धा मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे श्रीमंत लोकांनाच त्या ठिकाणी स्कोप देतात, तिकीट देतात. तर श्रीमंत लोक अधिकाधिक श्रीमंत होऊन राहिले आणि जे गरीब लोक आहेत तुमच्या आमच्यासारखे हे लोक कुठलीच साधन सामग्री नसल्यामुळे, कुठल्या प्रकारचं पाठबळ नसल्यामुळे, कुठल्या प्रकारचं त्या ठिकाणी सपोर्ट नसल्यामुळे अधिकाधिक गरीब होऊन राहिले. ही परिस्थिती सध्या मेकर, लोणार आणि पर्यावरण पूर्ण जिल्ह्यामध्ये. योगायोगानं पालकमंत्री पश्चिम महाराष्ट्रातले तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये जी काही पद्धत आहे ती अजूनही आपल्या विदर्भाच्या या सगळ्या रक्तामध्ये, या धमन्यामध्ये अजून संचारलेली नाही. पश्चिम महाराष्ट्रामध्ये काम करण्याला महत्त्व देणारे त्या ठिकाणी नेते येतात. तुम्ही बघा, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेबांनी 3 4 त्या ठिकाणी दौरे केले, नुकसान भरपाई मंजूर झाली नाही. सिद्धार्थ खरात साहेबांनी त्या ठिकाणी लोणार आणि मेकर तालुक्यात त्या ठिकाणी दौरे केले, नुकसान भरपाई मंजूर झाली नाही. पण तुम्ही आठवा, थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये जा. ज्या दिवशी व्यस्त कामातनं वेळ काढून पालकमंत्री मकरंद आबा पाटील, राष्ट्रवादीचे पालकमंत्री, आपल्या मेकर आणि लोणार तालुक्यामध्ये आले, त्याच्या दुसऱ्या दिवशी 66 कोटी रुपयाची मदत त्या ठिकाणी जाहीर झाली. आणि मकरंद आबा पाटील जे मदत आणि पुनर्वसन मंत्री आहेत त्यांनी अजितदादा जे वित्तमंत्री आहेत त्यांच्याशी संपर्क करून 66 कोटी रुपयाची मदत मेकर आणि लोणार तालुक्याला दिली. या सगळ्या गोष्टीचं क्रेडिट खासदारांनी घेतलं, मंत्र्यांनी घेतलं आणि डॉक्टर रायमुलकरनं घेतलं आणि ते तुमचे सिद्धार्थ खरात साहेबांनी घेतलं. मुळात ही मदत जी ती पालकमंत्री मकरंद आबा पाटलांनी दिली आहे. पण त्या माणसाचं नाव नाही बिचारायचं. त्याच्यानंतरही ज्या काही सगळ्या गोष्टी झाल्या, म्हणजे मी तर म्हणतो की मेकर तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी डॉक्टर रायमुलकर, खुद्द प्रतापराव जाधव साहेब आणि सिद्धार्थ खरात साहेब या लोकांना गावातच येऊ द्यायला पाहिजे. त्याला कारण असं की ज्या वेळेला या नुकसान भरपाईचे 253 तालुके त्या ठिकाणी जाहीर झाले त्यामध्ये लोणार आणि मेकरचं नावच नव्हतं. लोणार आणि मेकरचं नावच नव्हतं. आता मला सांगा केवढा मोठा शॉक बसला असेल या शेतकऱ्यांना की आपण नुकसान भरपाई आणि या सगळ्या मदतीच्या लाईनमध्ये, कदारमध्ये आहोत. सर्वात जास्त अतिवृष्टी जी आहे ती मेकर लोणार तालुक्यात झाली आणि आपल्या मेकर आणि लोणार तालुक्याचं नावच त्या यादीतनं कटलं. काय वाटलं असेल त्यावेळेला या सगळ्या शेतकऱ्यांना की आपले जे केंद्रीय मंत्री आहेत, माजी आमदार आहेत डॉक्टर रायमुलकर साहेब आणि विद्यमान जे बोल एवढे आपले आमदार आहेत, फक्त बोलतात गोड गोड, हे लोक तिथं झोपा घेतात का? हा प्रश्न प्रत्येकाला पडला. मला तर पडला होता. मला प्रश्न पडला होता की ज्या वेळेला 2 तालुक्याचे नावं त्या यादीतनं गायब झाले, त्या यादीत समाविष्ट झाले नाहीत, त्यावेळेला मला प्रश्न पडला होता की प्रतापराव जाधव साहेब दिल्लीत आणि डॉक्टर रायमुलकर साहेब सध्या त्यांच्या घरी आणि जे आपले विद्यमान आमदार आहेत सिद्धार्थ खरात साहेब हे मुंबईत झोपा घेतात का? की यादी तिकडे मंत्रालयात बनणं चालू आहे आणि त्यामध्ये तुमच्या तालुक्याचे नावं नाहीत भल्या माणसावर. आता ज्यानं त्यानं क्रेडिट घेतलं की हे जे तालुके आहेत हे आम्ही त्या ठिकाणी समाविष्ट करून आणले. अरे बाबा, परंतु पहिले जे कटले त्याचं सांगा ना काय. 2 तालुके या यादीतनं बाद झाले त्याचं काय? नंतर आणले ते पालकमंत्र्यांनाच आणले. हे तुम्हाला सांगतो. मकरंद आबा पाटलांनीच हे नावं जे आहेत ना हे आणले. बाकीच्या लोकांनी फक्त फोन केले, याला फोन लाव, त्याला फोन लाव, त्याला फोन लाव. डॉक्टर रायमुलकर साहेबाचा एक व्हिडिओ पाहिला होता की एकनाथ शिंदे साहेबाला ज्यावेळेस ते बोलतो असं म्हटलं होते, एकनाथ शिंदे साहेबाला ते बोललेच नव्हते, दुसरे कोणतरी बोलले होते. आता एवढं न समजणारे मेकर तालुक्यातले लोक दूध खोळे नाहीत डॉक्टर रायमुलकर साहेब. हे 2 तालुके आणण्यासाठी म्हणून तुम्ही जो फोन केला होता तो व्हिडिओ माझ्याकडे अजून पण आहे. एकनाथ शिंदे साहेबाशी बोललो असं त्यांनी ते फ्लॅश केलं. एकनाथ शिंदे साहेबांसोबत बोलणंच नव्हतं झालं या लोकांचं, या डॉक्टर रायमुलकर साहेबाचं. पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणी त्याच्यात हस्तक्षेप केला आणि मेकर आणि लोणार तालुक्याचे नाव त्या ठिकाणी आणलेलं आहे. तर असो, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जलजीवन मिशनच्या प्रत्येक गावामध्ये जे काही अपूर्ण कामं आहेत त्या गावातल्या लोकांना माझी विनंती आहे की तुम्ही एकदा तर विचारा आमदार साहेबाला, खासदार साहेबाला, केंद्रीय मंत्र्याला, विद्यमान आमदाराला एकदा तर विचारा की बाबा आमच्या गावातलं जलजीवन का थांबलेलं आहे आणि किती याच्यामध्ये खर्च झालेत आणि हे पैसे कुठे गेलेत.
एकदा विचारा ते काम हो का नव्हते, काम तर होतच नाहीत आता. कारण त्याला कारण असं आहे की 2023 हा जलजीवन मिशनचा काम पूर्ण करण्याचा शेवटचा टप्पा होता, शेवटची डेडलाईन होती. या डेडलाईन पर्यंत हे कामं न केल्यामुळे केंद्राचा जो काही निधी या जलजीवन मिशनसाठी देऊ केला होता, केंद्रानं सांगितलं की 2023 पूर्वी तुम्ही हे कामं पूर्ण न केल्यामुळे त्या ठिकाणी आम्ही आमचा निधी जो आहे तो देत नाही. आपल्या बुलढाणा जिल्ह्याला जवळपास 350 कोटी रुपये या ठेकेदाराचं देणं आहे. 350 कोटी रुपये देणं आहे. आणि जर का समजा या योजना पूर्ण करायच्या असतील तर हे 350 कोटी प्लस 150 कोटी रुपये म्हणजे एकूण 500 कोटी रुपये बुलढाणा जिल्ह्याला पाहिजेत. हे कोण देणार आहे? याच्यासाठी प्रयत्न कोण करणार आहे? कोणी करत नाही. एक आमदारानं विषय नाही मांडला की बाबा आपल्या जलजीवन मिशन पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी 500 कोटीची आवश्यकता आहे. आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलं आहे, पण आमच्या निवेदनाला तिकडे काही फरक पडत नाही. आमच्या निवेदनाला तिकडे केराची टोपलीच आहे. अरे पण ज्या लोकांजवळ विधायक पद येतं, आमदार, मंत्री, माजी मंत्री, या लोकांनी या गोष्टीवर काहीतरी प्रकाश टाकला पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे ना. म्हणजे मी लोणी गवळीची पाण्याची टाकी ही डायनामाइटने उडून देतो अशा प्रकारचं निवेदन दिलं होतं. डायनामाइट तर सोडा, साधं लक्ष पण त्या गोष्टीकडे कोणी दिलं नाही. असो, आपण सर्वसामान्य लोक आहे, आपलं काम आहे लढत राहणे, निवेदनं करत राहणे, कोणी ऐको न ऐको आपलं काम आपण करत राहणे. आणि जे लोक कामं करत नाहीत अशा लोकांना कामाला लावण्याचं काम आपलंच आहे. बरं, मतदारांना पुनश्च माझी विनंती आहे की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये जे रावणरूपी ठेकेदार आहेत, म्हणजे ज्या पक्षानं ठेकेदार उमेदवार दिला हे सरळ माइंड सेट करून टाकायचं की या ठेकेदाराला मतच द्यायचं नाही. म्हणजे शिंदे गटानं देऊ, आमच्या राष्ट्रवादी पार्टीनं देऊ, काँग्रेसवाल्यांना देऊ, त्या ठिकाणी उभाटानं देऊ किंवा कोणी देऊ, ठेकेदार उमेदवार दिला का सरळ मतं द्यायची नाही त्या ठेकेदाराला. कारण हे ठेकेदार काय करतात, पदावर गेले का हे नियम बाय एस्टिमेट करून घेतात, त्याच्यानंतर अधिकाऱ्यावर दाब टाकतात, अधिकाऱ्याला पैसे देतात, कारण त्याच्यात ते सेटलमेंट असते, ते सरलोट असते, आणि त्याच्यानंतर निकृष्ट दर्जाचं काम करतात. त्याच्यावर कोणताही अधिकारी कितीही तक्रारी ठोका काहीच करत नाहीत. म्हणून तुम्हाला सांगतो की जो माणूस ठेकेदार नाही असा जर उमेदवार दिला तरच त्याला मतं द्यायची. मग ठेकेदार आहे ज्यानं शासकीय ठेकेदारी केली, 1-2 ठेकेदारी घेतली असतील तरी त्याला आपल्या लिस्टमधून बाद करून टाकायचं. ठेकेदाराला एक तर उमेदवारी देऊ नये. शिंदे गट, उबाटा गट या सगळ्या राजकीय पक्षांना माझी विनंती आहे की या ठेकेदाराला उमेदवारी देऊ नका हो बाबा. हे तुमचं वाटोळं करतात, म्हणजे वरच्या नेत्याचं नाव खराब करतात. एवढा थर असला एवढा थर टाकतात, इकडली माती उचलतात, अशी मदत टाकतात. म्हणजे आपले माजी सभापती दिलीप बापू देशमुख हे ज्यावेळेला जिल्हा परिषद सदस्य होते, प्रतापराव जाधव साहेबांच्या अतिशय क्लोज होते, तर यांनी गोगाव डोनगावचा एक रोड घेतला होता. तर त्यावेळेला मी दुसऱ्या कोणत्या तरी कामासाठी तिकडे चाललो होतो. ज्या सुलपा आहेत सुलपा की ज्याच्यामध्ये मजुराच्या हाताने त्या खोदणं आवश्यक होत्या, तर या दिलीप बापू साहेबांनी काय केलं, ट्रॅक्टरचा नागर जो आहे नागर, तर या नागरानं त्या सुलपा नागरल्या, जसं आपण शेत नागरतो तशा नागरल्या, आणि तेच जे काही मटेरियल आहे ते खालीवरी करून त्या सुलपा कंप्लीट करून घेतल्या आणि त्याचे बिलं काढले. सांगा आता, उघड्या डोळ्यांनी जनता या सगळ्या गोष्टी पाहते, परंतु त्याच्यावर कोणाचं लक्ष नसते. 4.5 वर्ष राजूमामा पळसकर हे सत्तेत होते, 2.5 वर्ष ते कृषी सभापती होते. 4.5 वर्ष डोनगाव आणि लोणीगवळीचा रस्ता असा होता की डोनगाववरनं अकोल्याला किंवा वाशिमला जर समजा एखादी गरोदर बाई नेली तर मधात आंधूड फाट्यावर त्या महारोकाच्या झाडाखालीच प्रसूती व्हायची. असा रस्ता राजूमामा पळसकर यांनी आम्हाला दिला. 2 सभापती होते, 2 सभापती, एक निंबाजी पांडव जे तालुका अध्यक्ष आहेत सध्या उबाडाचे, ते पण सभापती होते आणि राजूमामा सभापती होते. 4.5 वर्ष लोणीगवळीच्या लोकांना रस्ता नाही दिला या लोकांनी. याचं सभापतीपद काय करायचं, म्हणजे याचे सभापती पद जे आहेत ना हे या लोकांनी पुंगळ्या घालायला पाहिजे, त्या पुंगळ्या करायला पाहिजे सभापती पदाच्या, टाकून घ्यायला पाहिजे कुठेतरी. सभापती, कृषी सभापती, 4.5 वर्ष रस्ता नाही. जलजीवनकडे यांचं लक्ष नाही, आरोग्य विभागाकडे यांचं लक्ष नाही, भ्रष्टाचाराकडे यांचं लक्ष नाही, आणि हे लोक आता परत तुमच्या दारी उमेदवार म्हणून येणार आहेत निर्विवाद. काही लोकांनी तर गुलाल घेतले. अरे वा रे वा, म्हणजे मतदार तुमच्या बापाचे नोकर आहेत का की तुम्ही गुलाल घेऊन राहिले. शेतकरी नेते पांडुरंग पाटलांनी गुलाल घेतला, कसा काय घेतला मला कळत नाही. बरं, या शेतकरी नेत्याचा मी अभ्यास केलाय, रविकांत तुपकर पासनं तर राजू शेट्टी पासनं. हे शेतकरी नेते जे आहेत ना हे शेतकऱ्यालाच चुना लावतात. तर कारण असं आहे की हे फक्त शेतकऱ्याचं काम करतात, यांच्याकडे इतर डिपार्टमेंटचे काम येत नाहीत. शेतकरी येतात आणि ज्या ज्या ठिकाणी काही गोष्टी येतात शेतकऱ्यांच्या की ज्याच्यात पैसा निघतो, हे शेतकरी नेते बरोबर त्या शेतकऱ्याला चुना लावतात. आता घोडा मैदान जवळ आहे, हे तथाकथित शेतकरी नेते जे येतात, तर या शेतकरी नेत्याचे काही प्रकरण माझ्या समोर येतात, ते मी प्रत्यक्ष म्हणजे या शेतकरी नेत्यांनी शेतकऱ्यालाच कसं फसवलं आहे याचं पूर्ण डिटेल मी घेतलेलं आहे. आता योग्य वेळ आल्यानंतर मी मांडणारच आहे.
त्याच्याबरोबर कर्मचारी नेते ही एक जमात आहे बाबा आपल्यामध्ये. आशिष रहाटे कर्मचारी आप पाटील विद्यालयावर त्या ठिकाणी तो प्राध्यापक आहे, परंतु शाळेत जात नाही. हे मी याच्या आधीच्याही एका व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे. शाळेत जात नाही आणि ज्या विद्यार्थ्यांना यांना शिकवायला पाहिजेत शिकवत नाही. काय भलं करणार आहे बाबा? अंजनी बुद्रुक जिल्हा बस सर्कलमध्ये तो उभारायला तिकीट मागून राहिला. काय भलं करणार आहे की ज्याच्यासाठी तुम्ही नियुक्त केलं, तुमची नेमणूक झालेली आहे, त्या विद्यार्थ्याचं भलं करू शकत नाही तुम्ही, त्याला शिकवत ना. इकडे मार्च स्टेजवर तुम्ही भाषणं ठोकता. बरोबर, मला एक कळत नाही की नोकरी करणारा माणूस हा राजकीय पद धारण करूच कसं शकते, याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे ना. तर काय नाही बाबा, जे बारीक बारीक शिक्षक कर्मचारी आहेत त्यांनी फक्त पेढा खाल्ला का, म्हणजे एखादा आनंद उत्सव साजरा केला की त्याच्यावर सीओ साहेब कारवाई करतात, बीडीओ साहेब कारवाई करतात, गट शिक्षण अधिकारी कारवाई करतात. आणि जो पगार घेतो, 1 लाख रुपये पगार घेतो आणि तो स्वतःचं ज्ञानदानाचं विद्यादानाचं काम न करता राजकीय लोकांची हुजेगिरी करतो, मोठमोठे पदं घेतो, याच्यावर कारवाई कशी होत नाही? का होत नाही? बरं, तुम्हाला राजकारण करायचं तर नोकरी सोडून द्यायला पाहिजे. एका दुसऱ्या कोणातरी माणसाला ती जर नोकरी मिळाली तर तुमच्या ज्यानं कोणा एका माणसाचं तरी बरं होईल ना बाबा. मग तुम्ही नोकरीही धरून ठेवायची, राजकारणही करायचं, पदही घ्यायचे, तिकीटही घ्यायचं, निवडून यायचं, असं नाही चालणार. बाकी सगळ्या गोष्टी करसाल तुम्ही, निवडून नाही येऊ शकत. आणि जनता हे पब्लिक सब जानती की दाभाडे नावाचा माणूस 200 रुपये रोजानं त्या ठिकाणी त्याला नोकरी नाही बिचारायला, मागासवर्गीय मावशी मातंग समाजाचा, त्याला 200 रुपये देऊन तुम्ही इकडे चोंबडे धंदे करायला त्याला बिचारायला तिथं शिकवता आणि त्याचं भर नाही करू शकत तुम्ही, त्या विद्यार्थ्याचं भर नाही करू शकत. अंजनी बुद्रुकचं काय भलं करसाल? आशिष भाऊ रहाटे साहेब, तुम्ही या एकदा मैदानात या. तुम्ही आमदारकीचे स्वप्न तुम्ही पाहताय, तुम्ही फक्त या जिल्हाबाईच्या मैदानात या. तुमचा जर नाही सुपडा साफ झाला तुम्हाला सुपडा साफ, ते विद्यार्थी जे येतात त्या विद्यार्थ्याचे पालक लोकच तुमच्या विरोधात प्रचार करतील तुमच्या सगळ्या मतदारसंघात. थांबा थोडीशी. असो, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं माझा एक अनुभव असा आहे की मतदार जे आहे हे मतदार आपलं मत कमीत कमी 6 महिने पूर्वीपासून ठरवून ठेवते. कोणत्या पक्षाला मतदान करायचं हे 6 महिन्यापूर्वी ठरते. त्याच्यानंतर जशी जशी परिस्थिती जवळ येत चालते तसं तसं कोणत्या उमेदवाराला मतदान करायचं हे मतदाराचं आधीच ठरते. मतदान केंद्राच्या आत गेल्यावर कोणताच मतदार त्या ठिकाणी मतदान कोणाला करायचे ठरवत नाही. किमान 15 ते 20 दिवस आधी, म्हणजे हा जो प्रचार चालतो या प्रचारात मार त्या ठिकाणी भोंगे लावतात लोक, मार त्या ठिकाणी भाषण करतात, परंतु मतदाराचं ठरलेलं असते. मतदार या भोंग्याला प्रभावित होत नाही, या प्रचाराला प्रभावित होत नाही, ऐकते सगळ्याचं, परंतु त्याच्या मनामध्ये त्यानं जे काही ठरवलेलं असते तर त्याच उमेदवाराला आणि त्याच पक्षाला मतदार मतदान करत असतो. मला आता सध्या माहिती आहे, आज मला वाटतं 15 तारीख आहे, अजून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या नाहीत, नगरपालिकेच्या लागलेल्या आहेत, परंतु 95% मतदाराच्या डोक्यात हे ठरलेलं आहे की कोणाला मतदान करायचंय. मतदार राजा अतिशय सुज्ञ आहे, चांगल्याची काढते. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी येतात, जे प्रशासक राज येतं, त्याच्यानंतर हे जे काही योजना बंद येतं, जलजीवन मिशनचे कामं त्या ठिकाणी ठप्प पडले येतं, जे काही वैयक्तिक काम येतं ते वैयक्तिक कामाचा सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण लेखाजोखा जो आहे तो मतदाराच्या डोक्यात असते की आपण एखाद्या माणसाला फोन केला तर तो किती लवकर आपल्याला भेटायला आला किंवा किती लवकर त्या माणसानं आपलं काम केलं का नाही केलं, या सगळ्या गोष्टीचा लेखाजोखा मतदाराच्या डोक्यात असते. आणि कमीत कमी 6 महिन्यापूर्वी मतदाराच्या डोक्यात ठरलेलं असते की कोणत्या पक्षाला मतदान करायचं, कोणत्या गटाला मतदान करायचं. आणि जशी निवडणूक जवळजवळ येत चालते तसं तसं ती व्यक्ती केंद्रित होते की नेमकं कोणत्या माणसाला आपण मतदान करायचं, त्याचा मागचा पूर्ण 4-5 वर्षाचा 10 वर्षाचा CR मतदार त्या ठिकाणी पाहत असतो. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये विचारपूर्वक मतदान त्या ठिकाणी करावं ही माझी कळकळीची विनंती आहे. आणि ज्या ज्या लोकांनी त्या ठिकाणी दोष केला, ज्या ज्या ठिकाणी हे लोक चुकले, या सगळ्या चुकीची सजा जोपर्यंत या लोकांना मिळणार नाही तोपर्यंत सुधारणार नाहीत. मग ते आमदार असो, खासदार असो, केंद्रीय मंत्री असो किंवा त्यांचे चट्टेपट्टे असो, या लोकांनी ज्या चुका केल्या या चुकांची सजा जोपर्यंत या लोकांना मिळत नाही तोपर्यंत हे सुधारणार नाहीत. आणि हे लोक सुधारायची जर प्रामाणिक इच्छा तुमच्या मनात असेल, याच्यात कुठेतरी काही बदल घडवायची इच्छा तुमच्या मनात असेल तर या लोकांना एकदा यांच्या कर्माचे जे फळ येतं ते तुम्ही द्या. आणि आपण मतदार लोक दुसरं काही करू शकत नाही, या लोकांवर गुन्हे दाखल करू शकत नाही, या लोकांना आपण डायरेक्ट यांची कॉलर धरू शकत नाही. फक्त आणि फक्त मतपेटीतनं या लोकांना आपण संदेश देऊ शकतो, तो संदेश द्यायचा आहे. म्हणून माझ्या त्या व्हिडिओमध्ये जे आहे, कुणाचंही खा मटन परंतु योग्य उमेदवाराचं दाबा बटन. धन्यवाद.